नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हरीश शिंदे लातूरकर तुम्हा सर्वांचे या आपल्या आवडत्या हरीश शिंदे लातूरकर युट्यूब चॅनलमध्ये त्याच पद्धतीने हरीश लातूरकर अकॅडमी या ऍप मध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 8वी व स्कॉलरशिप व एनएमशी वर्षभरासाठी तयारी करायची असेल तर तुम्ही आमचा उन्हाळी वर्ग क्लास जॉईन करू शकता किंवा वर्षभराचा क्लास जॉईन करू शकता. वर्षभराच्या क्लाससाठी सुद्धा प्रवेश देणं आपण चालू केलेलं आहे. ठीक आहे. क्लासचा टाइम व इतर माहिती जर तुम्हाला हवी असेल तर या मोबाईल नंबरवर तुम्ही कॉल करू शकता किंवा जे विद्यार्थी हा व्हिडिओ नियमितपणे युट्यूबला पाहतात त्या सर्व विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचे. टीचिंग आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरायचं नाहीये. ओके. आणि हा व्हिडिओ तुमच्या वर्गमित्रांपर्यंत सुद्धा शेअर करायचा आहे. युट्यूबला व्हिडिओ पाहण्यासाठी कोणतीही फी लागत नाही. तुमचं लाईक करणं सबस्क्राईब करणं हीच तुमची फी असते. त्यामुळे लाईक करायला सबस्क्राईब करायला पैसे पडत नाहीत. ठीक आहे. त्यानंतर जे जो क्लासला विद्यार्थी आहेत जे ह्या क्लासमध्ये जॉईन विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना काही बेनिफिट्स आहेत. त्यांना ऍड येत नाही, जाहिरात येत नाही, त्यांना डाऊट्स विचारता येतात, शंका विचारता येतात आणि हे जे टीचिंग चालू आहे ते लाईव्ह त्यांना पाहता येतं. ठीक आहे. ते आपल्या ह्या क्लासमध्ये पार्टिसिपेट करतात. ओके. त्यांचे डाऊट सॉल्व्ह होतात. बरेच काही फायदे आहेत. जर तुम्हाला ते फायदे असतील हवे असतील तर आपलं हरीश लातूरकर अकॅडमी ही ऍप डाउनलोड करा. त्यातला उन्हाळी वर्ग किंवा एनएमएसचा कोर्स किंवा स्कॉलरशिपचा कोर्स तुम्ही जे परीक्षा देणार आहात एनएमएस देणार आहात तर स्कॉलरशिप देणार आहात त्यापैकी कोणताही कोर्स तुम्ही बाय करू शकता. चला तर मित्रांनो आपण सुरू करूया. सांकेतिक भाषा हा घटक सुरू करतोय. आता बघा काही थोडं विषय विवेचन मी तुम्हाला करतोय. सांकेतिक भाषेबद्दल आपल्याला काही माहिती बेसिक मी सांगतोय. आता बघा आपण एखाद्याला महत्वाची माहिती पाठवतो. ज्यावेळेस आपण एखाद्याला महत्वाची माहिती पाठवतो ती माहिती दुसऱ्याच्या हाती लागू नये किंवा दुसऱ्याच्या हाती लागली तरी त्याला ती माहिती समजू नये यासाठी सांकेतिक भाषेचा वापर केला जातो. त्याला आपण कोडिंग डिकोडिंग असंही म्हणतो. ठीक आहे. मग ही सांकेतिक भाषा कुठे वापरतात रे? तर ही सांकेतिक भाषा पोलीस खात्यामध्ये सैन्यामध्ये वापरली जाते. ठीक आहे. आपण ज्यावेळेस लहान मुलं असतो बघा लहान मुलं बोलताना अनेक भाषा बोलतो. हा. कणपुला कणपाई कणपत ननपाई हा नपची भाषा याला म्हणतात. हा. मनपी मुन बुद्धिमत्ता पिशे शिंपिकतो शिंपिकतो. मी काय करतोय प्रत्येक शब्दामध्ये न आणि प घालतोय त्याला नपची भाषा म्हणतो. जसं लहान मुलं ही सांकेतिक भाषा काय केल्या जातात लिहिलेल्या असतात. ठीक आहे. मग आता सांकेतिक भाषेमध्ये संबंधित प्रश्न जे आहेत त्या संबंधित प्रश्नामध्ये मूळचे शब्द जे मूळ शब्द आहेत. ओके. सांकेतिक मध्ये जे संबंधित शब्द आहेत जे मूळ शब्द जे आहेत किंवा संख्या ज्या आहेत त्या सांकेतिक भाषेत काय केलेले असतात तुम्हाला निर्देशित केलेले असतात किंवा दाखवलेल्या असतात. ठीक आहे. या सांकेतिक भाषेत एक विशिष्ट क्रम ही जी सांकेतिक भाषा हा जो घटक आहे या सांकेतिक भाषेमध्ये एक विशिष्ट क्रम असतो, विशिष्ट संगती असते. ज्या पद्धतीने आपण संख्यांचा क्रम आणि इंग्रजी अक्षरमालेचा क्रम बघितला अगदी त्या पद्धतीनं सांकेतिक भाषेमध्ये सुद्धा विशिष्ट क्रम आणि संगती यामध्ये दिलेली असते. ठीक आहे. सांकेतिक भाषाऐवजी काही काही ठिकाणी याचा उल्लेख सांकेतिक लिपी म्हणूनही केला जातो. येतं लक्षामध्ये. ठीक आहे. मग सांकेतिक भाषेचे जे आहे त्याचे 5 प्रकार आहेत. सांकेतिक भाषा जी आहे त्याचे 5 प्रकार आहेत. ओके. तर पहिला प्रकार कोणता प्रकार बघूया पहिल्यांदा. लिहून घ्या तुम्ही सुद्धा. ओके. पहिला प्रकार आहे अंकासाठी अंक. अंकासाठी अंक. अंकासाठी अंक. सांकेतिक भाषेमध्ये अंक जे आहेत त्या अंकासाठी वेगळा अंक वापरला जातो. अंकासाठी अंक. दुसरा प्रकार आहे अक्षरासाठी अंक. अक्षरासाठी अंक. अक्षरासाठी अंक. तिसरा प्रकार आहे अक्षरांसाठी चिन्हे. अक्षरांसाठी अक्षरासाठी चिन्हे. माहिती ठेवा बेटा. चौथा प्रकार आहे अंकासाठी चिन्हे. अंकासाठी चिन्हे. आणि शेवटचा 5वा प्रकार आहे अक्षरांसाठी अक्षरे. अक्षरांसाठी अक्षरे.
आता विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेचं या घटकाचं परीक्षेच्या दृष्टीने आपण महत्व बघूया, किंवा हा घटक जो आहे तो परीक्षेला किती मार्कला विचारला जातो ते बघूया. विद्यार्थी मित्रांनो, हा जो घटक आहे तो परीक्षेला, एनएमएस परीक्षेला हा घटक तुम्हाला कमीत कमी 7 ते 10 मार्काला विचारला जातो एनएमएस परीक्षा. ओके, म्हणजे एक प्रश्न येईल त्या एकाच लॉजिकवर 3 प्रश्न असतात. एक टाईप येईल त्यावर 3 प्रश्न सलग असतात. असे 3 3 3 असे 3 प्रकार असू शकतात सांगली भाषेचे. 8वी स्कॉलरशिप ही जी परीक्षा आहे, 8वी स्कॉलरशिप परीक्षेला यावर कमीत कमी 4 ते 6 मार्काचे प्रश्न विचारले जातात. कमीत कमी 4 जास्तीत जास्त 6 मार्काचे प्रश्न यावर विचारले जातात. पण तसं बघितलं तर हा सांकेतिक भाषा हा कसा घटक आहे, अत्यंत महत्वपूर्ण आणि महत्वाचा घटक आहे. ओके, करूया आपण प्रश्नार्थ जोडूया. चला, पहिला प्रश्न समोर आहे. आता मला विचार करतो, आपण ह्या अगोदर शेवटचा जो टॉपिक शिकला आहे तो म्हणजे अक्षरासाठी अक्षरे, म्हणजे इंग्रजी अक्षर मला शिकलोय. आणि अक्षरासाठी अक्षरे जे आहेत ते याच पद्धतीचे आहेत, त्यामुळे आपण सुरुवात 5व्या प्रकारापासून करूया, अक्षरांसाठी अक्षरीपासून सुरुवात करूया. ठीक आहे, चला या. आता मी शॉर्टकट मध्ये प्रश्न लिहिणार, तुम्ही फुलकट प्रश्न लिहा. मी पूर्ण प्रश्न उच्चारणार आहे, तुम्ही पूर्ण ह्याच्यात प्रश्न लिहा, मी शॉर्टकट मध्ये उच्चारणार आहे प्रश्न. ओके, चला या. एका सांख्यिक भाषेत, एका सांकेतिक भाषेत, एका सांकेतिक भाषेत, एका सांकेतिक भाषेत वाय आर पी हे एक्स एस ओ असे लिहितात, असे लिहितात, असे लिहितात, असे लिहितात. तर तर एच टी वाय पी हे कसे लिहा, हे कसे लिहा. चला, पहिला प्रश्न स्क्रीनवर आहे. आता मला पहिला प्रश्न आहे, मी समजावून सांगतो. पहिला प्रश्न असल्यावर मी काय करतो, समजावून सांगतो. ओके, थोडं रिप्लाय आणि रिस्पॉन्स पण देत चला. तुमचा आवाज मला आला पाहिजे. आवाज आहे, तुमचा आवाज येतोय का मला बघूया, काहीतरी बोला. हळू आवाज येतोय तुमचा. माझा आवाज हळू येतोय का? हा सर. हा बोला. IUXO. नाही, उत्तर नाही. माझा आवाज येतोय का व्यवस्थित सांगा मला. व्यवस्थित माझा मोठा आवाज येतोय ना तुम्हाला? हो सर. हो सर. मी मध्ये मध्ये हो बोलत चला, सर. बोललं की तुझं क्लास असल्यासारखं वाटतो. ठीक आहे, मध्ये मध्ये रिप्लाय देत चला मला. आता बघा, पहिला प्रश्न आहे. रिझाईन आले तिथं प्रज्वल, आदिनाथ, विश्वजित, अक्षरा, अस्मिता या 5-6 जणांनी रिझाईन केले, आणि आमच्या ऋग्वेंद्र सुद्धा रिझाईन केलेला आहे. अजून अफेराच रिझाईन आहे, चांगली गोष्ट आहे. पण पहिला प्रश्न आहे, बेसिक पासून सुरुवात करतोय, सोप्यापासून घेतोय. ओके, तर पहिला प्रश्न असल्यामुळे मी समजावून सांगतो. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, असा प्रश्न आहे, कसं सोडवायचं. ओके, पहिल्यांदा असं लिहायचं व्यवस्थित, एका खाली एक द्यायचं काय रे, वाय आर पी यासाठी कोणता शब्द वापरला आहे, एक्स एस ओ. आता ह्या सांकेतिक भाषा जी आहे ती पहिल्यांदा आपण शोधून काढूया. कसं करायचं, वायचा क्रमांक 25 आहे, एक्सचा क्रमांक 24 आहे, किती झालं रे, -1 झाले. आरचा क्रमांक किती सांगा, एसचा क्रमांक किती सांगा, एसचा क्रमांक 18, क्रमांक किती आहे, ओचा क्रमांक किती सांगा. सर येसचा क्रमांक 19 आहे. येसचा येसचा क्रमांक 19 आहे. छान छान छान. मी मुद्दामच लिहिलं तुमचं लक्ष आहे का नाही बघण्यासाठी. कारण मी पहिले 5 मिनिटं विश्लेषण केलं, डिस्क्रिप्शन सांगितलं,
कुणाचा काही रिप्लाय आला नाही मला. हा, आहे तुमचं लक्ष, छान. हा, तर यस क्रमांक किती आहे? आठ. आठ, सॉरी. हा, आठचा क्रमांक किती आहे? 19 आहे. 18 18 म्हणून 18 आहे, यस 19 आहे, इतर काय झालं मग इथं +1 झालं. ओके. बीचा क्रमांक 16 आहे, ओचा क्रमांक 15, इथं काय झालं? -1 झालं. काय सांगितलं? भाषा लागली रे. तर या उदाहरणामध्ये सांकेतिक भाषा लागलेली आहे. पहिला अक्षर 1 ने कमी, दुसरं अक्षर 1 ने जास्त, तिसरं अक्षर 1 ने कमी, ही सांकेतिक भाषा आहे. मग ही सांकेतिक भाषा आपला जे प्रश्न विचारले त्याला आपल्याकडे बघूया. HTYP. ओके. मग याचा क्रमांक 8, टीचा 20, वायचा 25, पीचा 16. ओके. चला, त्याचं उत्तर आपण लिहूया. पहिल्या याच्यात काय करायचं? -1 करायचं, -1 केलं. दुसऱ्या याच्यात काय करायचंय? +1 करायचंय. तिसऱ्या याच्यात काय करावं लागेल तुला? -1 करावं. चौथ्यात काय करावं लागेल सांगा बरं? प्लस प्लस आणि जी प्लस 8 -1 7. 7 क्रमांक आहे जी जीचा. 20 + 1 21. 21 क्रमांक कोणता अक्षर आहे? एस अरे, यू. सर यू क्रमांक लावायचा आहे -1. 24. 24 एक्स. पीचा 16 आहे. 17व्या क्रमांकाचा अक्षर कोणता? ओके. तर आपलं उत्तर असणार आहे मित्रांनो, GUXQ. हा पहिला प्रश्न आहे सांकेतिक भाषांचा. समजलाय का? हो सर हो सर हो सर. हो सर हो सर ओके. आता पुढचे जे प्रश्न आहेत ते असे पूर्ण वाक्यात तुम्ही लिहायचं. मी शॉर्टकट लिहिणार बरं का. मी प्रश्न बोर्डवर लिहिणार, मी शॉर्टकट लिहिणार आहे. ओके. हा, व्हिडिओ ऑन ठेवा. विश्वजित पाटील, व्हिडिओ ऑन ठेवा बरं. तुमचे व्हिडिओ पाहतोय, कसं बसलाय अभ्यासाला? वही पेन घेऊन बसलाय का? हा, सर्वांचे व्हिडिओ ऍट अ टाइम पाहतोय, ऍट अ टाइम गॅलरी व्ह्यू करतो. कोणाचा व्हिडिओ बंद लगेच करणार आहे. अश्विनी देसाई, व्हिडिओ ऑन ठेवा. अश्विनी देसाई, पहिला दिवस आहे, कसा वाटतो पहिला दिवस? छान आहे सर. छान आहे. समजतं शिकवलेलं? हो आरोही खेरे, ओमी अरवेकर, व्हिडिओ ऑन ठेवा बेटा. ओके. चला, पुढच्या प्रश्नाकडे. सेकंड क्वेश्चन ऑनर्स. आज सुद्धा 40 मिनिटाचा क्लास होईल आणि तुम्हाला लगेच एक 40 मिनिटाचा रेकॉर्डिंग सांगितले भाषेतून दिलं होते. दुसरा प्रश्न, एका सांकेतिक भाषेत पीटी पीटी बरोबर OQSU हा शब्द FHBDSU असा लिहिता. आता थोडासा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न, सोपा प्रश्न आहे. जर तुम्ही बारकाईने बघितलं तर एकदम सोपा प्रश्न आहे. अक्षराचे क्रमांक टाका, तुम्हाला लगेच उत्तर येऊन जाईल. ठीक आहे. तरी मी तुम्हाला सांगण्याची संधी देतो. मला उत्तर सांगायचे डायरेक्टली. रेजंट कोणाचा 1 मिनिट वेळ देतो सगळ्यांना. हा, 7:22 झालेत. 1 मिनिट वेळ देतो. आज लाईट मस्त वाटते का? लाईट छान वाटतात आज? प्रकाश वाटतो का लाईटचा? माझ्या व्हिडिओमध्ये लाईटचा प्रकाश जाणवतो का आज? हो सर हो सर हो सर लाईट्स वाढवलेली आहे. थोडे स्वॅचचे सरफेस पॅनल हवे, लाईट्स वाढवली आहे. ओके. हा प्राची सांग, उत्तर सांग प्राची डायरेक्ट मला. सर पीच्या आधीची आणि नंतरचा मला अक्षर. उत्तर हवंय प्राची, उत्तर हवंय डायरेक्ट मला. अस्मिता सांग, उत्तर सांग डायरेक्टली. अस्मिता कडुसकर. बटे मी सांगतो. सर तुम्ही क्वेश्चनच दिला नाही. सर तुम्ही क्वेश्चनच दिला नाही. क्वेश्चन दिला मी. ओके. एनसी हा शब्द कसा लिहावा? ठीक आहे,
छान. मी खूप हुशारला सांगितलं उत्तर विचारलं. एन सी हा शब्द कसा आला हा प्रश्न आहे. आता बघा आता मी वेळ वाया घालत नाही त्याला सुरू सोडवायची समजा आपण. टी टी पहिल्या आमच्या क्रमांक द्यायची टीचा क्रमांक 16 टीचा क्रमांक 20. ओके पुढे खाली सर लिहूया. ओ क्यू एस यू ओचा क्रमांक 15 बरोबर आहे. क्यूचा क्रमांक 17. 17. आता विद्यार्थी मित्रांनो बारकाईने इकडे लक्ष द्या. 16 16च्या बाजूचं 15 पीच्या बाजूचं अक्षर ओ पीच्या बाजूचं अक्षर क्यू. ओके त्या पद्धतीनं टीच्या बाजूचं अक्षर 19 एस टीच्या बाजूचं अक्षर यू 20. हे लॉजिक आहे. हे लॉजिक तुमच्या लक्षात राहत असेल. चेक करूया जीसीटीला. जी सी टी एफ एच बी डी एस क्रमांक टाकायचा. क्रमांक टाकले. जी ला 7 एफ ला 6 एच ला 8 सी ला 3 डी ला 2 डी ला 4 टी ला 20 एस ला 19 यू ला 21. लॉजिक लक्षात आले तुमच्या. ओके ह्याच्या मागचा पुढचा मागचा पुढचा मागचा पुढचा हा मागचा पुढचा मागचा पुढचा. ओके काय करायचं आपल्याला एनसी करायचं. एनसी कसं करणार. हा यांचा क्रमांक 14 14चा अक्षर अंक 13 13चा अक्षर य 14च्या नंतरचा अंक 15 15व्या क्रमांकाचं अक्षर कोणतं मित्रांनो ओ. तिचा क्रमांक 3 3च्या अगोदरचं अक्षर दुसरा क्रमांक पी 3च्या नंतरचं अक्षर डी. चौथा क्रमांक तुमचं उत्तर आहे एमओबीडी. एमओबीडी. सर बीडी पितो का. नाही नाही मी पित नाही बीडी. तुम्ही पिताय बीडी. नाही पित ना कोणी बीडी. कोणी पित असेल तर पिऊ नका म्हणून सांगा कॅन्सर होतो. समजला हा प्रश्न सगळ्यांना. हो सर. हो सर. हो सर. हो सर. हो सर. रेग्युलर क्लास जॉईन करा. परीक्षा तुम्ही सुट्टी मारू नका. बुद्धिमत्ता विषयी आपण एप्रिल एंड पर्यंत जास्तीत जास्त 5 मे पर्यंत आपण बुद्धिमत्ता संपवणार सगळे. ओके 40-45 बुद्धिमत्ता संपलंय आपलं ऑलरेडी आता. हा जे नवीन विद्यार्थी देसाई असतील अशा ऑलरेडी जॉईन झाले त्यांनी रेकॉर्डिंग व्हिडिओचे बॅच आहेत आपले ऍपमध्ये आहे सगळे व्हिडिओ ते पाहून घ्यायचे. ओके चला पुढचं आहे सांगितली भाषा पुढला घेऊया. एका सांगितली भाषेत CAT कॅट कॅट बरोबर घेतलेलं आहे डी डी बी बी यू यू. सोपं गावाला एकदम सोपं दिसते मला तो. एका सांगितलं कॅट बरोबर आहे तर पिन MPIN पिन बरोबर प्रश्नचिन्ह. एकदम सोपं आहे. रेज हँड करा. रेज हँड करा. रेज हँड. हे वेळ तर तुम्हाला 30 सेकंदाचा वेळ 1 मिनिटचा वेळ लागत नाही याला. बघा किती रेज हँड. 3 तर आले. अस्मिता आदिनाथ संस्कृती अस्मिता कडुसकर जिल्हा परिषद शाळा कोरेगाव खुर्द आदिनाथ भुईटे महाराजा सयाजी विद्यालय सातारा संस्कृतिक्रम सेवागिरी विद्यालय पुसेगाव प्राची काकडे न्यू इंग्लिश स्कूल सोमठाणे बरोबर का प्राची. अथर्व डोईफरे MGVD कृष्णा रमाई ZPPS. कृष्णा तुझ्या गावाचं नाव काय रे. कृष्णा नाव सांग विषय. तनुष्का रानगड अक्षरा कासुर्डे BGS वाघोली मुग्धा सूर्यकर संगमनेर ओमेर रळकर MGVD यांचे रेजंट आलेली आहेत. आता त्यांचं उत्तर आणि माझं उत्तर बरोबर आहे का आपण चेक करूया. हा आपण चेक करूया. काय केलं बघा विद्यार्थी मित्रांनो. CAT हाय तर सीचा क्रमांक 3 आहे. सीचं पुढलं अक्षर काय आहे डी. एचा क्रमांक 1 आहे. याचं पुढलं अक्षर काय आहे बी. टीचा क्रमांक किती आहे 20 आहे. 21 अक्षर कोणतं आहे 21 यू हे लॉजिक आहे. म्हणजे या अक्षराच्या पुढील 2 समान अक्षरे घेतलेली आहेत. ओके हे लॉजिक आहे. तसं पिनला पिनला घेऊया. पिन ए बाबा पिन मी लावते पिन केसाला आहे का नाही. चला पिन
पी. पीचा क्रमांक 16. पीच्या पुढचं अक्षर 17. 17 कोणतं आहे सांगा? 17 आला खतरा. क्यू. 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 मुझे आज पढ़ाई नहीं करनी वाटली. मला पढ़ाई करू वाटत नाही आज. क्यू क्यू क्यू. लय आळस चढलाय तुम्हाला, आहे का नाही? आळस झाडून टाका. 8वीचं वर्ष आहे, महत्वाचं वर्ष आहे. राज्यभर तुमची स्पर्धा आहे. राज्यातल्या मुलांशी तुम्हाला स्पर्धा करायची आहे. मग राज्यातल्या मुलांची स्पर्धा करायचं, मग बघायचं तुमची स्पर्धा हा राज्यातल्या मुलांशी जरी असली तर पहिल्यांदा तुमची स्पर्धा शिवराज ही स्वतःशी आहे. पहिल्यांदा स्पर्धा कोणाशी आहे? स्वतःची आहे. स्वतःला मागे टाकायची आहे पहिल्यांदा. स्वतःमध्ये इम्प्रुव्हमेंट करत जायचं दररोज. आज शिवराज ह्या लेवलला आहे, उद्या शिवराज या लेवलला गेला पाहिजे, परवा शिवराज या लेवलला गेला पाहिजे. म्हणजे वर वर जायचं म्हणजे कायमचं वर नाही जायचं, तर आपली लेवल वाढवायची. कळतंय? हा. नाहीतर मग वर वर सर वर जायचं काय करून करता. हा. तर स्वतःची स्पर्धा स्वतःशी करायची मुद्दा. ओके. अरे बॅट कसं काय ऐकू येतोय? ए कुणाचा माईक ऑन आहे? चला बघा आता सांगूया. पीचा क्रमांक 16, आयचा क्रमांक 9. 9ला पुढलं अक्षर 10 नंबर. 10 तुम्हाला कोण आहे? जे जे भाऊ आहे, जे जे. यांचा क्रमांक 14. 14चं पुढचं अक्षर 15. 15 यन. 15 अक्षर कोणतं आहे? हो. आपलं उत्तर काय हो भाऊ? क्यू क्यू. जे जे ओ ओ. काय उत्तर आहे आपलं सांगा? अरे सांगा की. क्यू क्यू जे Q जे J ओ J ओ O O. क्यू जे जे ओ Q ओ. Q चला J J O O. सगळे बस झाला आता. नेक्स्ट क्वेश्चन ऑन युअर स्क्रीन. चला. एका सांकेतिक भाषेत MAN मॅन म्हणजे NBO. तर GET हा शब्द तुम्ही कसा लिहाल? लगेच सोडवायचं. MAN मॅन. लगेच काय करायचं? क्रमांक टाकायचं. एमचा क्रमांक 13, एचा 1, एनचा 14. काय दिले बाबा? एमला एन दिले. एमला काय दिले? एन दिले. प्लस 1 झाले, 14 झालेले आहे. एला काय दिले? 1 दिले, प्लस 1 झालेले आहे. हा. बी झालेले. एलला काय दिले? ओ दिले, प्लस 1 झालेले आहे. 15 झालेले आहे. इतकं सोपं आहे. मग सहा गेट लागायचं. GET. जीचा क्रमांक 7, ईचा 5, टीचा 20. काय काय करायचं? प्लस बंद करायचं. G+1 8. 8वा अक्षर आहे H. E+1 6. 6वा अक्षर आहे F. बरोबर का? T+1 21. 21 अक्षर U. तुमचं उत्तर आहे HFU. बनत आहे एच एफ यू HFU. एच एफ यू एच एफ यू. ओके. HFU. ओके म्हणलं की HFU. थांबायचं. मी ओके म्हणलं की थांबायचं. घेऊन घेतलं. पुढल्या प्रश्नाकडे जाऊया. चल अजून 2-3 प्रश्न घ्यायचे आपल्याला लवकर लवकर. प्रत्येक प्रश्न हा वेगळ्या लॉजिकचा आहे बरं का. तुम्हाला होमवर्क पण देणार मी याच्यावरचा. 40 मिनिटाचा होमवर्क देणार आहे. कालचा होमवर्क कोण कोण केलाय कोण कोण नाही ते सुद्धा चेक करणार आहे. मी मोबाईल हातात घेऊन चेक करणार आहे. मोबाईल हातात घेऊन तुम्हाला सांगितलं एकच नंबरवरून होमवर्क पाठवायचा. मग व्हॉट्सअपचा जो नंबर दिलाय त्याच व्हॉट्सअपचा होमवर्क पाठवायचा. कॉलेजवर होमवर्क पाठवायचा नाही. मी आज सांग चेक करतो कोण होमवर्क केलाय कोण नाही केलंय. किती मिनिटाचा वेळ असतो? होमवर्कचा जो व्हिडिओ आहे तो पळवत पळवत बघायचं नाहीये. त्याच्यामध्ये स्पष्टीकरण सांगितले असतं, समजावून सांगितले असतं. जसं मी लाईव्ह शिकवतो तसं तिथं पण शिकवलेलं आहे. इतकंच फरक आहे, तो लाईव्ह नाहीये. आणि बघा मी काळजी काय घेतोय. आताचे प्रश्न वेगळे आहेत, होमवर्क मध्ये प्रश्न वेगळे आहेत. वर्षभर तुम्हाला रेग्युलर शिकवणार आहे वर्षभरासाठी, ते सुद्धा प्रश्न वेगळे असणार आहेत. आणि त्याचे प्रश्न थोडे मी आता भारी प्रश्न काढणार आहे. थोडं डिस्कस केलं. काल मी पंढरपूरला गेलो होतो. तो पंढरपूरला आमचे मित्र मठपती सर जे भुसे हायस्कूलला आहेत त्यांच्या शाळेचे 60 विद्यार्थी राहिलेले या वर्षी. एका शाळेचे 67 विद्यार्थी परीक्षा दिली. त्यात 67 पैकी 67 पास आहेत. तर त्यांच्याशी थोडं डिस्कस केलं. मी पण बुद्धिमत्ता शिकवतो, 10 वर्ष शिकवतो, ते पण शिकवतात. पण चांगल्या गोष्टीची देवाणघेवाण केली पाहिजे, त्यात कमीपणा नसला.
मग मी पण विचारलं सर काय तुम्ही करता सर तुमचं सांगा तुमचं काहीतरी सांगा बुद्धिमत्ता तुम्ही काय करता ते सर मग बुद्धिमत्ता शिकवतात. तर त्यांनी सांगितलं सर मी हे नवनीत सोडून घेतो. हा तुम्हाला पण नाही सोडवतो हे नवनीत पुस्तक आहे हे जुनं नवनीत आहे हे जे काही जुनं नवनीत घेतोय हे जे आहे माझ्यापाशी जे नवीन नवनीत आहे. नवनीत पण दोन प्रकारचे बुद्धिमत्तेला एनएस वेगळं स्कॉलरशिप वेगळं हे एनएस नवनीत आहे हे पण जुनं नवनीत आहे हे पण नवनीतच आहे. अजून हे आहे अजून कोणती पुस्तक वापरणार आहे रेग्युलरच्या अनुसार तुम्हाला वेगळी पुस्तक वापरणार आहे भारी भारी पुस्तक वापरणार आहे कुठे गेले माझे पुस्तक. सर तुमचा आवाज कमी येतोय. डायरेक्ट एमपीएससीचे पुस्तक वापरणार आहे मी माझा आवाज आला का मोठा आला हो आवाज. सर. हा हो सर. डायरेक्ट एमपीएससी हो पुस्तक सर. वापरणार एमपीएससीचे पुस्तक वापरणार याचा अर्थ तुम्ही एमपीएससीचे पुस्तक घ्यायचं नाही. फॉर एक्झाम्पल गेल्या वर्षीचे उदाहरण सांगतो सोमठाण्याचे बरेच विद्यार्थी आपल्याकडे आलेले आहेत. हा सोमठाण्याचे विद्यार्थी रेज हँड करा बाकी लोअर हँड करा शिवराज अखेरा लोअर हँड करा. सोमठाणे मधले प्राची आहे ओके. तर आपल्या सोमठाण्याची विद्यार्थी होती तनुजा घुमरे नावाची आणि तिला तिच्या शाळेच्या सरांनी काय सांगितलं होतं की बुद्धिमत्ता तुम्ही काय करा फास्ट ट्रॅक बुद्धिमत्ता वापरा. पण फास्ट ट्रॅक बुद्धिमत्ता पुस्तक चांगलंच आहे ते पुस्तक आम्ही रेफर करतो शिकवण्यासाठी ट्रिक्स वगैरे रेफर करतो. पण मुलांना ते सोडवायला सांगितलं पण तिची लेवल किती त्याची लेवल एकदम एमपीएससीच्या लेवलची आणि ती सोडवत बसली इतकं सोडवत बसली तिला मार्क्स पडले परीक्षेत मेरिटमध्ये झालं नाही. म्हणजे आपण 8वीच्या वर्गात आहोत 8वीच्या वर्गासाठी काय आवश्यक आहे हे माहित पाहिजे तुम्हाला. ठीक आहे व सरांनी सांगितलं हे पुस्तक घ्या आता नाही शिंदे सरांनी आम्हाला हे पुस्तक दाखवले चला बाजारात जाऊया आणि सचिन ढवळेचं हे पुस्तक घेऊया बुद्धिमत्ताचं हे पुस्तक घेऊया किंवा चला बाजारात जाऊया फास्ट ट्रॅक बुद्धिमत्ता घेऊया तसं नाही करायचं. बघा लक्षात द्या मी एकच सांगतो वर्षभरातून एक किंवा दोन पुस्तकं वापरायची ही वापरायची एक किंवा दोन आणि आपले क्लासच्या नोट्स व्हिडिओच्या नोट्स ओके. एक पुस्तक दोन पुस्तक एक उदाहरण कमीत कमी 10 वेळेस सोडवायचं. हे जे लॉजिक आहे ते 10 वेळेस वर्षभर 10-15 वेळेस सोडून झाले पाहिजे रिपीट 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 जितकं रिपिटेशन जास्त तितकं तुमच्या ते जास्त लक्षात राहणार शौर्य कळते का मी काय म्हणतोय. हा जितकं तुम्ही रिपिटेशन करणार बुद्धिमत्तेला जितकं तुम्ही बुद्धिमत्तेला रिवाइज करणार तितकं ते तुमच्या मेंदूमध्ये ठसणार त्याचे ठसे तुमच्या मेंदूमध्ये उमटणार आणि ते तुम्हाला एक्झाम मध्ये क्रॅक करता येणार लवकर. बुद्धिमत्ता विषय काय अभ्यासाचा विषय आहे का नाही तुम्हाला काय केलं पाहिजे सुचलं पाहिजे तुमच्या मेंदूला काय झालं दिशा मिळाली पाहिजे सुचलं पाहिजे. कसं सुचल रे जर तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस केली जास्तीत जास्त रिव्हिजन केलं बेटा तरच ते तुम्हाला सुचेल अन्यथा तुमचा मेंदू बहुधा परीक्षेत ब्लँक बसेल. 2 मिनिटं 3 मिनिटं एका प्रश्नाला लागतील आणि जर एका प्रश्नाला 3 मिनिटं लागली अथर्व तर त्या प्रश्नानं 2 प्रश्नाची वेळ खाल्लेली असते 2 मार्क तुम्ही लॉस मध्ये असता. मग काय फायदा आहे 30 सेकंदाचा प्रश्न जर 3 मिनिटं घेत असेल तर काय फायदा आहे तोटाच आहे उलटा आपला 2 मार्काचा. लक्षात ठेवा स्कॉलरशिप असो व एमएमएस असतो दोन्ही विषयामध्ये बुद्धिमत्ता विषयाचं महत्व अनन्यसाधारण आहे. दोन्ही परीक्षेमध्ये स्कॉलरशिप मध्ये असेल किंवा एमएमएस मध्ये असेल बुद्धिमत्ता हा विषय जास्तीत जास्त मार्क मिळवून देणारा विषय आहे. एनएमएस मध्ये तुम्ही जर अवरेज सांगतो अवरेज एनएमएस मध्ये तुम्ही 90 पैकी 65 मार्क घेतले किंवा 60 मार्क घेतले तर तुमचं शिष्यवृत्ती होण्याचे चान्सेस 95% 95%. आणि स्कॉलरशिपला गणिताच्या तुलनेमध्ये स्कॉलरशिप गणिताची काठिण्य पातळी जास्त आहे. बुद्धिमत्ता तुम्हाला 90 मार्क पडू शकतात 90 96 मार्क सहज पडू शकतात. कुणाचा ज्याची अवरेज बुद्धिमत्ता आहे ज्याची अवरेज हुशार आहे म्हणजे वर्गातले टॉपर असतात प्रत्येक वर्गात टॉपर असतात तुमच्या पण वर्गात टॉपर मुलं आहेत. टॉपर मुलं कशी असतात रे गणितात पैकीच्या पैकी मार्क घेतात. खरंय का नाही मी सांगतो ते खरं पटते का नाही तुम्हाला. टॉपर मुलं काय करतात व्हिडिओ ऑन ठेवा देसाई अंकिता विश्वजित शिवतेज टॉपर मुलं काय करतात तर गणितामध्ये पैकीच्या पैकी मार्क घेतात त्यांना पैकीच्या पैकी मार्क पडतात. हा पण बंद नाहीये जो टॉपर मुलगा आहे ना त्याला पैकीच्या पैकी मार्क पडण्याची शास्त्रज्ञ नाहीये परंतु जो सर्वसाधारण मुलगा आहे ज्याला लॉजिक पटकन सुचतंय ज्याला पटकन ज्याचं स्पीड फास्ट आहे तो मुलगा भले त्याला निम्मेच मार्क पडू द्या त्याला भले इंग्लिश नाका जमेना भले त्याला मराठी नाका जमेना पण तो बुद्धिमत्ता विषयामध्ये 90 पेक्षा जास्त मार्क घेऊ शकतो.
बुद्धिमत्ता. आणि आपण शिकवताना स्कॉलरशिप दोन्ही परीक्षेची बुद्धिमत्ता एकत्र शिकवतो. आपण हा जो उन्हाळी वर्ग घेतोय किंवा नंतर वर्षभराचे रेग्युलर तास आपण चालू करतोय, ते सर्व तासामध्ये तुम्हाला एकत्रितपणे शिकवलं जाणार आहे. ओके, म्हणजे आपण हा तास सुरू केला 26 फेब्रुवारीला. ओके, आणि रेग्युलरची बॅच आपण 5 मेला चालू करतोय. ओके, आपण हे कधीपर्यंत चालणार आहे? पुढच्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत, स्कॉलरशिप एक्झाम होईपर्यंत. सुट्टी कधी असते तुम्हाला माहित आहे. मी बाहेर गावी गेलो तर सुट्टी असते. आम्ही जिथं गेलो तिथलं बरोबर नाव सांगतो, जिथं झालं ते बरोबर तो ग्रुपला मेसेज आलेला असतो. हा, अन्यथा आपण सुट्टी घेत नाही. तसं तर मग पालकांना सांगितलेले उन्हाळ्या वर्गात कमीत कमी 7 तास होतील, तर मी बघा तुम्हाला सांगायचं उन्हाळ्या वर्ग संपल्यावर किती तास होतात तुमचे. तसं वर्षभराची जी बॅच केली त्याला पण सांगायचं महिन्यातून 16 दिवसच तास घेतले जातील. पण मला सांगायचं गेल्या वर्षीचे कोणी विद्यार्थी असतील तर महिन्यातून किती तास होतात ते. तर आणि आज समृद्ध दोघे दिसत नाहीत आज तर. ठीक आहे, जे काही ओके. त्यामुळं प्रयत्न बेस्ट देण्याचा. गेल्या वर्षी आपल्या झूम क्लासमध्ये म्हणजे भरपूर विद्यार्थी होते. रेग्युलर रेग्युलर क्लास किती विद्यार्थ्यांनी केला? 60-65 विद्यार्थ्यांनी केला. एमजीडीतले 5 मुलं करायची, 5 मुलं. तसे यावर्षी एमजीडीची संख्या भरपूर आहे. ठीक आहे, म्हणजे 5 मुलांनी केला म्हणजे 5 मेरिट लिस्टमध्ये राष्ट्रीय शिष्यवृत्ती एमजीडीचे बॉईज जे यायचे सुरुवातीपासून. हे असं सांगितलं पालकांना, मुलांना सांगितलं, कंपल्सरी नाही म्हणलं बेटा, या म्हणलं तुम्हाला हे सगळं फ्रीमध्ये आहे, तर या दररोज या. जे दररोज मुलं आलेत ना ते सगळे लिस्टमध्ये राष्ट्रीय शिष्यवृत्तीला मिळाले. पात्रात जाधव, पार्थ भोसले, श्रेयस शेंबडे, तसं मिळाले. स्कॉलरशिपला पण तसंच होणार आहे. त्यामुळं एमजीडीच्या बॉईजनं फायदा घ्यायचा आहे. शाळेत तर शिकवणारच आहे. शाळेत आता इथले प्रश्न वेगळे, व्हिडिओतले प्रश्न वेगळे, आणि शाळेतले सुद्धा प्रश्न वेगळे असणार आहेत. इतकी काळजी मी घेणार आहे तुम्हाला. शाळेत ते कमी शिकवणार नाही, शाळेत तर मी त्यापेक्षा जास्त शिकवतो. ठीक आहे, पण तुम्ही बेनिफिट घ्यायचा आहे. का? तर शाळेतला वेळ ठराविक वेळ असतो ऑफिशियल टायमिंग मध्ये. इथं मात्र आपण एक्स्ट्रा वेळ मिळते, एक्स्ट्रा प्रॅक्टिस. ठीक आहे, शेवटचा 1 मिनिट राहिलाय. मीटिंग केव्हाही एंड होईल. ही मीटिंग संपल्यानंतर तुम्हाला रेकॉर्डिंग व्हिडिओ दिला जाईल, तो पाहायचा आहे, कमेंट करायचं आहे. तुम्ही युट्यूबला कमेंट करत नाही, व्हिडिओला लाईक करत नाही, व्हिडिओ शेअर करत नाहीत. अरे बंद करू का द्यायचं होमवर्क? सांगा. नको सर. मग कमेंट नको करत सर. नाही, शेअर करत नाही, तुमच्या नको सर. सगळ्या मित्रांना पाठवायचा व्हिडिओ. अरे बघ, ठीक आहे, फ्री मध्ये बघायला यायचं. आपण लाईव्ह यायचं असेल तर ऍप डाउनलोड करा असं सांगायचं.